राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झाले, पण मात्र तुम्ही शिवसेना धनुष्यबाण हीच का निवडली? नाथसाहेब माझ्या मागं, मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले. त्यांनी मला संधी दिलेली आहे. ते देखील दाढीवाले आहे, मी देखील दाढीवाला आहे, मी देखील शब्दाचा पक्का आहे, ते देखील शब्दाचे पक्के आहे. मग काँग्रेस निवडला असतं तर काँग्रेसवाल्यांनीच माझ्या मुंडक्यावर पाय दिला असता. असं नाही की हा पक्ष निवडल्यामुळे बरे मोठी कार्यकर्त्यांची फौज माझ्या मागे उभी राहिली आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो आणि मग पक्षात गेलो असतो. मग लोकांनी मला काय भावना? जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला त्याला सगळ्यात आधी पाडा. कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल. सरपंच साहेब, निवडणूक म्हणलं की पैसा आला आणि बऱ्याच वेळा पैसे वाटप आपण नेहमीच बघत असतो की पैसे वाटले जातात, मतदार सुद्धा पैसे देऊन खरेदी केली जातात. काय सांगाल जे लोकांपर्यंत पैसाही पोहोचेल की आम्हाला निवडून द्या? काय भावना? जो उमेदवार पैसे वाटेल लक्षात घालून चला त्याला सगळ्यात आधी पाडा. कारण जो पैसा वाटेल त्याचं ध्येय उद्या पैसा कमवायचा असेल. जो पैसे वाटणार नाही तो कामं करेल. मी आज तुम्हाला आश्वासन देतोय. मी आज तुम्हाला शिवरस्त्याचं, तुमच्या गावगाड्याचं, तुमच्या इतर कामाचं आश्वासन देतोय. तर ते कामं करण्यासाठी मला सत्ता हवी होती म्हणून मी असंही करू शकलो असतो. मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो आणि मग पक्षात गेलो असतो. मग लोकांनी मला आमचं मतदान घेतलं आणि पळून गेलं असं म्हणलं असतं. पण आश्वासन देण्या अगोदर आपल्याकडे ते आहे का, आपण ते करू शकतो का, हे बघण्यासाठी देखील मी पक्ष घेतला आणि मग आता मी ते करतोय. पण जो उमेदवार पैसे वाटणार आहे, जो उमेदवार तुमच्यापर्यंत पैसे आणणार आहे, तो उद्या तुमच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे आणि तुमचे पैसे कामाचे पैसे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवणार आहे. म्हणून तुमच्या लेकरांचं भविष्य 2-5 हजारात विकू नका मायबापो. तुमच्या लेकरांचं भविष्य 2-3 हजारात विकू नका. ते एक पारदर्शक आणि दूरदर्शन नेतृत्व बघून, सुशिक्षित माणूस बघून या ठिकाणी तुम्ही मतदान द्या. तरच तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल असेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत, पण मात्र तुम्ही शिवसेना धनुष्यबाण हीच का निवडली? त्याचं एक कारण आहे. आज जर मी भाजपा निवडली असती तर भाजपावाल्यांनीच मला पाडायचं काम केलं असतं. त्याचं कारण आहे की लहान पोरगा आहे, कमी वयात या ठिकाणी चांगले कामं करतो आहे. मग काँग्रेस निवडला असतं तर काँग्रेसवाल्यांनीच माझ्या मुंडक्यावर पाय दिला असता. म्हणून जे नेते आहेत ते मला आज झालं तसं. इथं आमच्या तिकडे युती झाली होती पण यांनी युती तोडण्याचं काम केलं. या एका सीटेमुळं, एका जागेमुळं पूर्ण जिल्ह्याची साहेब यांनी युती तोडली. कारण काय, तर हा पोरगा या ठिकाणी आलाय. उद्या चालून हा पोरगा जर का निवडून आला तर हा चांगले कामं करेल. परिणामी पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वर्चस्व होईल. ही वर्चस्वाची लढाई नाही, ही कामाची लढाई आहे. आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे पोरगं काम करणार आहे. म्हणून मला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इकडे आमचं इथं कोणी कार्यकर्ता नाहीये. शिवसेना या शिंदे साहेबांच्या पक्षाचा कोणीही माणूस नाहीये. जे होते त्यांनी समाजकार्य या ठिकाणी निवडलेलं आहे. मात्र इथून जिल्ह्यापासून संदीपानजी भुमरे साहेब यांच्यापर्यंत, विलासजी भुमरे साहेब यांच्यापर्यंत, रमेशजी पवार साहेब यांच्यापर्यंत हे सगळं खाली पक्ष आहे. छोटे मोठे जे आहेत कार्यकर्ते फुलंब्रीला आहे. इकडं माझ्या तिकडं जास्त कोणी नाही. म्हणून मी हा पक्ष निवडला. असं नाही की हा पक्ष निवडल्यामुळे बरे मोठी कार्यकर्त्यांची फौज माझ्या मागे उभी राहिली आहे. पण हा पक्ष निवडला तर याच्या माध्यमातून कामं देखील मला करता येईल. हेच त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे धडाडीचं काम करतात, अर्धरात्री सुद्धा कुठं काम असेल तर त्या ठिकाणी जातात, म्हणून त्यांची ओळख आहे. त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांची सुद्धा ओळख होतीये. मग कुठं जरी मंगेश साबळे यांना एकनाथ शिंदे साहेबांची साथ मिळाली आहे का? नक्कीच. नाथसाहेब माझ्या मागं, मी अनाथाच्या मागं माझे बाप म्हणून या ठिकाणी उभं राहिले. त्यांनी मला संधी दिलेली आहे. ते देखील दाढीवाले आहे, मी देखील दाढीवाला आहे, मी देखील शब्दाचा पक्का आहे, ते देखील शब्दाचे पक्के आहे. मात्र हे सांगत असताना मला माझ्या गावाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. माझ्या सर्कलला, माझ्या तालुक्यातील मायबाप पाहुण्यांना जे की या सर्कलमधून येतात त्यांना देखील आवर्जून सांगायचं आहे की मायबाप, मला जर का या ठिकाणी संधी मिळाली नाही तर हा गावचा अपमान आहे, हा या सर्कलचा अपमान आहे, या तालुक्याचा अपमान आहे, नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला या गावचा अपमान होणार आहे. मला हात जोडून तुम्हाला एकच विनंती करायची आहे की या लेकराचा अपमान तुम्ही होऊ देऊ नका. या ठिकाणी हे सीट तुम्ही पडू देऊ नका. ज्याचे पाहुणे रावळे सर्कलच्या बाहेर आहे त्यांनी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या, आपल्या मित्रमंडळीला सांगा आणि माझ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला झटावं लागणार आहे.
त्याचं कारण आहे, मी निवडून आल्यावर गाडीत बसून फिरणार नाही आहे, मी निवडून आल्यावर तुमचे कामं करणार आहे. एका फोनमध्ये काम करण्याची धमक या ठिकाणी आजही साहेब आमच्यामध्ये आमच्या गावचे लोक बघतात. मात्र सत्ताची जर जोडी आली तर गाव समृद्ध आणि विकसित कसं करता येईल, सर्कल समृद्ध आणि विकसित कसं करता येईल हे देखील मी आपल्याला या माध्यमातून सांगतोय. म्हणून या सर्कलची जनता, मायबाप जनता माझ्या पाठीमागं उभं राहील हा मला पूर्णपणे विश्वास आहे.